एका हातात काँग्रेसचा झेंडा, दुसऱ्या हातात भाजपाशी संवाद आणि मध्ये उभे आहेत शरद पवार. पण हा गोंधळ नाही, हा एक असा राजकीय डाव आहे ज्याचा शेवट महाराष्ट्राच्या राजकारणाचा नकाशाच बदलू शकतो. नेमकं काय शिजतंय आणि पवारांचा अंतिम निर्णय कोणता असेल हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय मराठी मंडळी. महाराष्ट्राच्या राजकारणात जे दिसतं तेच सत्य असतं असं नाही. अनेकदा पडद्यामागे सुरू असलेल्या हालचालींचा अंदाज सामान्य लोकांना खूप उशिरा येतो. सध्या अशीच एक मोठी राजकीय चर्चा राज्यात रंगली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक खासदार आणि आमदार भविष्यातील राजकीय पर्याय शोधत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यातच खासदार अमोल कोल्हे यांनी भविष्यात ऑफर आली तर विचार करू असं केलेलं विधान चर्चेचा विषय ठरलं. जरी त्यांनी नंतर स्पष्टीकरण दिलं असलं तरी ऑपरेशन तुतारीच्या चर्चांना पुन्हा एकदा हवा मिळाली आहे. लोकसभेत शरद पवार गटाचे फक्त 8 खासदार आहेत. ठरतो. सध्या दिल्लीत अशी चर्चा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही खासदारांना सत्ताधारी एनडीए सोबत जाण्याची इच्छा आहे. कारण 2029 ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मतदारसंघात विकास कामे करण्यासाठी सत्तेची ताकद आवश्यक असल्याची भावना त्यांच्या मनात वाढत आहे. काहींना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत जाणं योग्य वाटतंय, तर काहींना थेट भाजप सोबत जाण्याची इच्छा असल्याच्या चर्चा आहेत. पण या सगळ्या चर्चांमध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे स्वतः शरद पवार नेमका कोणता डाव खेळत आहेत. कारण एकीकडे काँग्रेस सोबत विलिनीकरणाच्या चर्चा सुरू असल्याचं सांगितलं जातंय, तर दुसरीकडे भाजपशी संपर्क असल्याच्या बातम्याही समोर येत आहेत. वरकरणी हे विरोधाभासी वाटत असलं तरी शरद पवार यांच्या राजकारणाचा इतिहास पाहिला तर यात काहीच आश्चर्य वाटत नाही. शरद पवार यांच्या राजकारणाची एक मोठी खासियत म्हणजे त्यांनी कधीही कोणतंही दार कायमचं बंद केलं नाही. मित्र असो किंवा विरोधक, संवाद कायम ठेवायचा आणि योग्य वेळ आली की निर्णय घ्यायचा ही त्यांची शैली राहिली आहे. 1978 मध्ये काँग्रेसपासून वेगळं होऊन सत्ता मिळवणं, नंतर पुन्हा काँग्रेसमध्ये परतणं, राष्ट्रवादीची स्थापना, काँग्रेस सोबत आघाडी, भाजपाला बाहेरून पाठिंबा आणि नंतर महाविकास आघाडीचा प्रयोग. या प्रत्येक टप्प्यावर पवारांनी परिस्थितीनुसार निर्णय घेतला. त्यामुळे आजही तर काँग्रेस आणि भाजप दोन्ही बाजूंशी संवाद ठेवत असतील तर त्यामागे त्यांची दीर्घकालीन रणनीती असू शकते. या चर्चांमागचं दुसरं मोठं कारण म्हणजेच नेतृत्वाचा प्रश्न. राष्ट्रवादी काँग्रेसचं भवितव्य कोणाच्या हातात द्यायचं हा प्रश्न शरद पवारांसमोर उभा आहे. सुप्रिया सुळे, जयंत पाटील, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड यासारखे अनेक नेते पक्षात आहेत. प्रत्येकाचं स्वतःचं राजकीय वजन आहे. अशा परिस्थितीत पक्षात कोणताही संघर्ष निर्माण होऊ न देता सर्वांना योग्य स्थान मिळेल अशी मांडणी करण्याचा प्रयत्न पवार करत असल्याचं बोललं जातं. जर काँग्रेस सोबत विलिनीकरण झालं तर अनेक नेत्यांना नवी पदं आणि जबाबदाऱ्या मिळू शकतात, तर दुसरीकडे भाजपसोबत जाण्याचा पर्याय निवडला गेला तर केंद्रातील सत्तेत सहभाग आणि मंत्रिपदाची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यामुळे पवार कुटुंबाचं आणि पक्षाचं दीर्घकालीन राजकीय भविष्य लक्षात घेऊन सर्व पर्यायांचा अभ्यास केला जात असल्याचं मानलं जातं. या सगळ्या घडामोडींमागचं तिसरं आणि कदाचित सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे बार्गेनिंग पॉवर. शरद पवारांकडे आज मोठी संख्या नसली तरी त्यांच्याकडे असलेले खासदार भविष्यात दिल्लीतील अनेक महत्त्वाच्या राजकीय समीकरणांमध्ये निर्णायक ठरू शकतात. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांसमोर स्वतःची किंमत वाढवण्याचा प्रयत्न पवार करत असल्याचं बोललं जातं. एकीकडे काँग्रेसचा पर्याय जिवंत ठेवायचा आणि दुसरीकडे भाजपशी संवाद कायम ठेवायचा. यामुळे दोन्ही बाजूंवर दबाव निर्माण होतो आणि स्वतःची वाटाघाटीची ताकद वाढते. थोडक्यात सांगायचं झालं तर शरद पवार सध्या केवळ पक्ष वाचवण्याचा प्रयत्न करत नाहीत, तर ते पुढच्या 10-15 वर्षांच्या राजकारणाचा आराखडा तयार करत असल्याचं चित्र दिसतंय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार का, भाजपसोबत जाणार का, की स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवणार, याचं उत्तर आज कोणाकडेच नाही. पण एक गोष्ट नक्की आहे,
शरद पवार अजूनही राजकारणाच्या पटावर चाल खेळत आहेत आणि त्यांच्या अंतिम निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. पण तुम्हाला काय वाटतं? शरद पवार काँग्रेसचा हात पकडतील, भाजपसोबत नवं समीकरण जुळवतील, की पुन्हा एकदा सगळ्यांना धक्का देणारा तिसरा पर्याय निवडतील? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच सखोल राजकीय विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.